शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी सवलतीच्या दरात एस.टी बस उपलब्ध करून दिली जाईल, तसेच अवैध प्रवासी करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने शिवसेना उबाटा गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. सरनाईक म्हणाले, शेतकरी कुटुंब लग्न किंवा अन्य शुभकार्यासाठी अनेकदा ट्रक, डंपर किंवा अन्य अवैध वाहनाचा वापर करतात. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाकडे नवीन बसचा ताबा दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असेल व त्यांनी एस.टीकडे बसची मागणी केली तर एस.टी महामंडळ त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल. राज्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, मेट्रो, एस.टी व बेस्ट यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवावर ताण वाढला असून त्याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने 8,300 नवीन एस.टी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहे. काही मार्गावर प्रत्येक तासाला आणि पुढील 2-3 महिन्यात दर अर्ध्या तासाने एस.टी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.